उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या असून मुंबईमध्ये राज्यातील सर्वाधिक 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर उष्णतेच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण झालेत। 25 ऑक्टोबरपर्यंत उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। ऑक्टोबर हिटमुळे तापमानाचा पारा 35 अंशांवर गेला असून रेल्वे रुळांच्या आकुंचन आणि प्रसरण प्रक्रियेचा समतोल बिघडलेला आहे आणि त्यामुळे भायखळा, शीव, वाशी, आसनगाव आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी 20 मिनिटांचा तांत्रिक ब्लॉक घेण्यात आला। त्यामुळे अनेक गाड्या भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, मस्जिद बंदर, दादर, माटुंगा इथे एकामागोमाग एक अडकून पडल्या, तर काही गाड्या धीम्या मार्गावर वळवल्यानं मध्य रेल्वेचं वेळापत्रक पुरतं कोलमडलं। छत्रपती संभाजीनगरला जायकवाडीतून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेची जलवाहिनी सुरू व्हायला आणखी 1 वर्ष लागणार आहे। डिसेंबर 2024 मध्ये पाणीपुरवठा केला जाणार आहे आणि आत्ताच शहरात बऱ्याच ठिकाणी 10 ते 12 दिवसानंतर पाणी येतंय, त्यामुळे किमान 1 वर्ष तरी शहरवासियांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचं गेट तुटून लाखो लिटर पाणी वाहून जात होतं। न्यूज 18 लोकमतवर ही बातमी दाखवल्यानंतर जलसंधारण विभागाला जाग आली। त्यांनी तातडीनं तुटलेलं गेट काढून टाकत तिथे नवीन गेट बसवून दुरुस्ती केली आहे। शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा संपत आल्यानं बाजार समितीमध्ये आवक कमी झाली आहे। चाळीसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सर्वाधिक 3,378 रुपये भाव मिळाला, तर सरासरी 3,100 रुपये इतका भाव मिळाला। शेतकऱ्यांना फायदा होणार असला तरी किरकोळ बाजारात दर वाढल्यानं ग्राहकांना फटका बसणार आहे। कमी पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाचं उत्पादन 50% खाली येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आता संभाजीनगरमध्ये रब्बीचं क्षेत्र देखील निम्म होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा घटत असल्यानं यावर्षी सुमारे 1.25 लाख हेक्टरवरील रब्बीचं क्षेत्र घटण्याचा अंदाज वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवलेला आहे। मावळच्या मळवंडी ठुले या गावात भाताच्या शेतावरील बांधावर महिलांनी पारंपरिक पद्धतीनं भोंडला खेळण्याचा आनंद लुटला। यावेळी तांदळाच्या राशीवर हत्ती स्थापन करून बाजूला नवीन आलेल्या भाताच्या लोंब्या आणि भाताची रोपं लावण्यात आली होती। या भोवती महिलांनी फेर धरून उत्साहात पारंपरिक गाणी गात आनंद साजरा केला। राज्यातील सर्वसामान्य जनता मोदींच्या पाठीशी, पण हॉटेलमध्ये बसून 28 पक्ष मोदींच्या विरोधात तयारी करत असल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लगावला। सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मान्य आहे का, असा सवाल बावनकुळेंनी केला। यांनी राम मंदिराच्या मुद्द्याला देखील स्पर्श करत 2024ला नरेंद्र मोदी यांना समर्थन द्या, असं आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केलं। जळगावातील धरणगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महामार्गावरील पथदिव्यांचं लोकार्पण करण्यात आलं। धरणगाव शहरालगतच्या रस्त्यांवर तब्बल 240 पथदिवे बसवण्यात आलेत। अनेक दिवसांपासून पथदिवे नसल्यामुळे नागरिकांना तसंच वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगडचा दौरा केला। यावेळी अलिबागमध्ये भाजपच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बावनकुळे यांनी घर घर अभियानाअंतर्गत अनेक नागरिकांशी थेट संवाद साधला आणि भाजपच्या या शक्ती प्रदर्शनामुळे महायुतीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं बोललं जातंय। माजी आमदार धैर्यशील पाटील यांना रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे विद्यमान अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उमेदवारीबाबत आता संभ्रम निर्माण झालाय। यावर बावनकुळेंनी उमेदवारीवरून कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलंय। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथे बेकायदेशीरपणे कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप आहे। या घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। एसआयटीची चौकशी पूर्ण झाली असून कारवाईला सुरुवात झाली आहे, असा दावा त्यांनी केलाय। धाराशिव शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला होता। यावर नगरपालिकेनं धडक कारवाई करत अतिक्रमणं आणि बॅनर जमीनदोस्त केली। ऐन सणासुदीच्या कालावधीत रस्त्यावरील बॅनर आणि अतिक्रमण काढल्यानं शहरवासियांना दिलासा मिळाला। भुसावळ शहरात नगरपरिषदेच्या मालमत्तेवर दुकानं, व्यापारी संकुलन असणाऱ्या नागरिकांनी कर थकवलेला आहे। ही थकबाकी 40 कोटी इतकी असून नगरपरिषदेनं थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारलाय। थकीत असलेल्या सर्व गाळेधारकांनी तातडीनं पैसे भरावे, अन्यथा दुकानं सील करून ती मालमत्ता जप्त करत लिलावाची प्रक्रिया केली जाईल, असा अंतिम इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यात केळी पीक विम्याचा प्रश्न पेटलाय। रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापतींनी केळी फळ पीक विम्याची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय। दिवाळीपूर्वी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे आणि राज्य सरकारनं सुद्धा तात्काळ आदेश द्यावे, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे।
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय। शासनानं जाहीर केलेल्या योजनेमध्ये सफाई कामगारांना मोफत घरं देण्याचा निर्णय घेतलाय। मात्र त्यासाठी कर्मचाऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राध्यापक भरतीला मुहूर्त लागला होता। मात्र सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या संबंधित विद्यापीठात कुलगुरूंच्या कार्यकाळात भरती न करता डिसेंबरनंतर नव्यानं भरती करण्याची मागणी केली आणि या तक्रारींची दखल घेऊन प्राध्यापक भरतीला ब्रेक लावण्याचे आदेश दिल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे। पुढील शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे। यासाठी शालेय शिक्षण विभागानं जीआर जारी केलाय। एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि तो स्काउट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गणवेशाप्रमाणे असणार आहे। प्रयागराज स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या कामासाठी रेल्वे प्रशासनानं ब्लॉक घेतलाय। यामुळे भुसावळ विभागातून प्रयागराजकडे जाणाऱ्या 4 रेल्वे गाड्या रद्द झालेल्या आहेत। या ब्लॉकमुळे 4 महिने आधीच आरक्षण करून ठेवणाऱ्यांची ऑक्टोबर ते 30 डिसेंबर दरम्यान ऐन सणासुदीमध्ये गैरसोय होणार आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता पार पडणार आहे। राज्यात पडलेल्या दुष्काळाबाबत मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे। तर राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाकडून आंदोलनं करण्यात येत आहेत। मनोज जरांगे पाटलांनी देखील सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचे काहीच दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे आरक्षणावर आजच्या बैठकीत चर्चेची शक्यता आहे। राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी आरक्षण प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे आज परभणी दौऱ्यावर असणार आहे। ही समिती जिल्हास्थानी बैठक घेऊन पुरावे तपासणार आहे। नागरिकांनी त्यांच्याकडील निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज समितीस उपलब्ध करून देण्यात यावे असं आवाहन करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 500 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन कौशल्य केंद्राचं लोकार्पण दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार आहेत। राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी ही योजना आहे। चिपळूणमधील उड्डाण पुलाचा काही भाग बांधकाम सुरू असताना कोसळला होता। यावरून मनसेनं राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील चिपळूणमधील पुलाचा मुद्दा आपल्या भाषणात उपस्थित केला होता। आता मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव आज चिपळूणमधील पुलाची पाहणी करणार आहेत। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।